आणखी एक मोठी बातमी आहे। होर्डिंग दुर्घटनेनंतर बजावलेल्या नोटिशीकडे एजन्सीचं दुर्लक्ष होताना दिसतंय। इमारतींचा होर्डिंगचे 8 दिवसांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा मनपाचा निर्णय होता, पण आतापर्यंत 410 होर्डिंग संदर्भात नोटिसा बजावलेल्या आहेत। तर अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट 8 दिवसांमध्ये करावं असं सांगण्यात आलं होतं। अहवाल सादर न केल्यास होर्डिंग अनधिकृत ठरवून पाडलं जाणार असा सुद्धा निर्णय मनपानं घेतलेला आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भलं मोठं होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता आणि त्यामुळे सर्वच शहरांमध्ये तशा पद्धतीचे होर्डिंग असतील त्याला नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेले होते। तशा नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या, पण एजन्सीकडून या नोटिशीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे हे जे अनधिकृत होर्डिंग आहे ते आता त्याच्यावर काय कारवाई केली जाणार बघावं लागेल। दरम्यान छत्रपती संभाजीनगर मनपाने एक निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। अहवाल सादर न केल्यास होर्डिंग अनधिकृत ठरवून पाडलं जाणार असा निर्णय छत्रपती संभाजीनगर मनपाने घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।